मम्मी, आज काय स्पेशल? आज गरमागरम मेंदू वडे. पाऊस छान पडतोय, चला पटकन रेसिपी बघूया. ते इथे बघा मी 3 बटाटे घेतलेले आहेत, कच्चे बटाटे आहेत. आपल्याला सोलून ते किसून घ्यायचे आहेत. किसून ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि पाण्यातून आपल्याला 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून ते घ्यायचे आहेत. हे बघा, आणि ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर. पण इथे बघा 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटी रवा घ्यायचा आहे. इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे, 3 वाटी पाणी गरम करायचं आहे आपल्याला. ते पाणी लवकर गरम करण्यासाठी बघा मी झाकण ठेवलं होतं वरती. उकळ चांगली आलेली आहे. 2 चमचे खोबऱ्याचा कीस, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर हे सगळं बारीक कापून आपण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1 चमचाभर, चवीनुसार मीठ, आणि आपण बटाट्याचा कीस घेऊन बघा ते 2 मिनटं झाकून ठेवलं होतं. 2 मिनटानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये बघा रवा मिक्स करून परत 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता ते सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. एका भांड्यामध्ये बघा काढून घेतलेलं आहे. एका बाजूला मी आता चटणी करते. ते मिश्रण थंड होईपर्यंत खोबरं, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, थोडेसे शेंगदाणे हे सगळं एकत्र घेऊन थोडं पाणी ॲड करून त्याची छान अशी खमंग चटणी करून घेतलेली आहे बघा. आणि वरती फोडणीला मी राई आणि कढीपत्त्याचे तडका दिलेला आहे छानपैकी. आपली चटणी पण एका बाजूला मस्त अशी तयार झालेली आहे. आणि आता बघा तोपर्यंत हे मिश्रण मी फॅनखाली ठेवलं होतं, तर मी ग्लासच्या साहाय्याने बघा ते चांगलं असं मळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता बघा चांगलं पीठ मळून मस्त असे वडे त्याचे तयार होतात, मेंदू वडे. हे एकदम सोपी रेसिपी आहे, हे तुम्ही कधीही पण करू शकता. असे वडे झटपट आहे. एका बाजूला तेल ठेवलं होतं तापत, एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. आणि हे तुम्ही ना कधीही करून खाऊ शकता, एवढे मस्त आहे. जर तुम्ही ही रेसिपी इतपत बघत असाल तर प्लीज एक लाईक करा, नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्याशी बोलता बोलता बघा मेंदू वडे एकदम क्रंची, क्रिस्पी, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे रात्रीची डाळ होती, तर त्याचाच पर्याय म्हणून बघा त्याचा मी सांबार केलेला आहे डाळीचा. चटणी तर तुम्हाला दाखवलेलीच आहे. रेसिपी करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. झटपट मेंदू वडे तयार.